मी अरुण घोडके. शिवचिंतन. शंभूराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांच्या समोर हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करणे हे फार मोठे आव्हान होते. औरंगजेबासारखा धूर्त पाताळयंत्री व धर्मवेडा मोंगल बादशाह मराठी राज्य चिरडण्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी महाराष्ट्रात येऊन 18-19 वर्षे झाली होती. या कालखंडामध्ये त्याने मराठ्यांचे गुणदोष पाहिले. मराठी वतनदारांचे वतनप्रेम हा सगळ्यात मोठा दोष तो अचूक हेरून मराठी वतनदारांना मुक्त हस्ताने वतने देऊन त्यांची निष्ठा त्याने विकत घेतली. शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या स्वराज्यामध्ये त्याने फूट पाडली. अनेक सरदार वतनाच्या लोभाने मोंगलांना जाऊन सामील झाले. त्यांना मराठी राज्याशी बांधून ठेवण्यासाठी राजाराम महाराजांनी सढळपणे वतने देण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती भावना ते चेतवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या स्थैर्याविषयी शंका उत्पन्न झाली. मराठी समाजातील पराभूत मनोवृत्ती नाहीशी करून त्यांचा आत्मविश्वास, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान जागृत करण्याचे परिणामस्वरूप मराठी राज्य मोंगल राज्याच्या पाशवी लष्करी सत्तेपासून सुरक्षित ठेवण्याचे अमूल्य व महत्त्वपूर्ण कार्य करण्याचा राजाराम महाराजांनी आटोकाट प्रयत्न केला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.